नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 24 क्लास 7th मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म। आता या ठिकाणी आपल्याला हा रॅशनल नंबर दिलेला आहे। या रॅशनल नंबरचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी हा जो 13 नंबर आहे, या 13 नंबरला 4 नंबरने डिव्हाइड करून आपण या रॅशनल नंबरचं कन्व्हर्जन डेसिमल फॉर्म मध्ये करू शकतो। बघा, या प्रकारे डिव्हिजन करायचे आहे। आपल्याला 13 नंबरला 4 या नंबरने डिव्हाइड करायचं आहे। आता सुरुवातीला काय करायचं आहे, हा जो 13 नंबर आहे, या 13 नंबर पेक्षा लहान संख्या शोधायची आहे 4 च्या टेबलमध्ये। म्हणजे 4 3 जा 12। आता दोन्ही नंबरचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे। 3 - 2 1, 1 - 1 0। आता या ठिकाणी हा जो 1 नंबर मिळाला हा 4 पेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी आपण एक 0 घेणार। या ठिकाणी 0 घेतला म्हणून या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट लावून घेतला। नंतर 4 2 जा 8, 10 पेक्षा लहान संख्या शोधली आपण 4 च्या टेबलमध्ये। 4 2 जा 8, 10 - 8 केले राहिले 2, परत 0 घेतला। 4 5 जा 20, 20 - 20 केलं तर या ठिकाणी रिमाइंडर राहिला 0 0। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 3.25 आणि हे डेसिमल फॉर्म मध्ये होतं, म्हणून या ठिकाणी आपण आन्सर या प्रकारे राईट डाऊन करू शकतो। देअरफॉर 13/4 = 3.25 हे आपल्याला आन्सर मिळालं। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत, -7/8। आता या ठिकाणी सुद्धा हा जो रॅशनल नंबर आहे याचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। या ठिकाणी ही जी निगेटिव्ह साइन आहे, ही निगेटिव्ह साइन आता सध्या नाहीये असं गृहीत पकडून आपल्याला डिव्हायडेशन करायचं आहे। म्हणजे 7 नंबरला आपण 8 ने डिव्हाइड करणार आहोत। आता हा जो 7 नंबर आहे तो 8 पेक्षा लहान आहे, म्हणून सुरुवातीला आपण 8 0 जा 0 या प्रकारे डिव्हायडेशन करणार आहोत। 7 - 0 केला तर राहिला 7। या ठिकाणी लावून घेतला 0, म्हणून या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट लावला। आता 70 ही जी संख्या मिळाली आपल्याला, आता 70 पेक्षा लहान संख्या आपल्याला 8 च्या टेबलमध्ये शोधायची आहे। म्हणजे 8 8 जा 64, 70 - 64 करणार आहोत। 10 - 4 6 आणि 6 - 6 0। पुन्हा या ठिकाणी 0 लावून घेतला। 60 पेक्षा लहान संख्या आपल्याला 8 च्या टेबलमध्ये शोधायची आहे। म्हणजे 8 7 जा 56। आता 60 - 56 जर केले तर रिमाइंडर राहिला 4, या ठिकाणी लावून घेतला 0। आता 8 5 जा 40, 40 - 40 केले तर रिमाइंडर आला 0 0। -7/8 = 0.875। या ठिकाणी निगेटिव्ह साइन होती, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण निगेटिव्ह साइन लावून घेतली। म्हणजे फायनल आन्सर मिळालं -0.875। अशा प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी कंप्लीट झालं। थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत, 7 3/5। आता या ठिकाणी हा मिक्स फ्रॅक्शन आहे। ह्या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपण प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करून घेणार। बघा कशा प्रकारे करायचं आहे। आता हा जो 7 3/5 या प्रकारचा हा फ्रॅक्शन दिलेला होता, तर सुरुवातीला या 5 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे, +3 करून घ्यायचं आहे। म्हणजे 5 × 7 +3/5 = 5 7 जा 35 +3/5 = 38/5। म्हणजेच 7 3/5 हा नंबर म्हणजेच कोणता, तर 38/5। कारण या मिक्स फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन आपण या प्रकारे हे करून घेतलेलं आहे। आता आपल्याला जो फ्रॅक्शन मिळाला तो म्हणजे 38/5। आता आपण 38 नंबरला 5 ने डिव्हाइड करणार आहोत, कारण आपल्याला या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। आता बघा, 38 नंबर पेक्षा लहान नंबर आपल्याला 5 च्या टेबलमध्ये शोधायचा आहे। म्हणजे 5 7 जा 35। दोन्ही नंबरचे सबट्रॅक्शन करूया। 8 - 5 3, 3 - 3 0। या ठिकाणी 0 घेणार, कारण 3 हा नंबर 5 पेक्षा लहान होता। या ठिकाणी 0 घेतला, म्हणून या ठिकाणी डेसिमल पॉइंट लावून घेतला। 5 6 जा 30। दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आपल्याला 0 0 रिमाइंडर मिळाला। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 38/5 = 7.6 हे मिळालं आपल्याला डेसिमल। आणि 38/5 म्हणजेच काय, तर 7 3/5। म्हणून या प्रकारे सुद्धा लिहू शकतो। 7 3/5 = 7.6 या प्रकारे सुद्धा आपण हे आन्सर राईट डाऊन करू शकतो। नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत, 5/12। आता हा रॅशनल नंबर आहे, याचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे। बघा या प्रकारे करणार। 5 नंबरला आपल्याला
12 या नंबरने डिव्हाइड करायचा आहे। आता हा जो 5 नंबर होता हा 12 नंबरपेक्षा लहान होता, म्हणून या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 12 0 जा 0 या प्रकारे करून घ्यावं लागेल। 5 मायनस 0 केले तर 5। आता या ठिकाणी हा जो 5 नंबर आहे हा 12 पेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी 0 लावून घेतला, या ठिकाणी 0 लावला, म्हणून या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट देणार आहोत। आता हा जो 50 नंबर मिळाला हा 50 नंबर 12च्या टेबलमध्ये 50 नंबरपेक्षा लहान संख्या आपल्याला शोधायची आहे, म्हणजे 12 4 जा 48। आता दोन्ही संख्यांची सबट्रॅक्शन करणार आहोत। या ठिकाणी रिमाइंडर मिळाला 2, या ठिकाणी पुन्हा 0 घेणार आहोत, 20 संख्या मिळाली। आता 20 पेक्षा लहान संख्या आपल्याला 12च्या टेबलमध्ये शोधायची आहे, म्हणजे 12 1 जा 12। दोन्ही नंबरची आपण सबट्रॅक्शन करणार आहोत। 10 - 2 8, 1 - 1 0, पुन्हा या ठिकाणी 0 लावून घेतला, 80 नंबर मिळाला। आता 80 पेक्षा लहान संख्या आपल्याला 12च्या टेबलमध्ये शोधायची आहे। 12 6 जा 12 6 जा किती होतात 72, या ठिकाणी राईट डाऊन करणार 72। पुन्हा दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन केली, 10 - 2 8, 7 - 7 0, 8 नंबर राहिला, पुन्हा या ठिकाणी 0 लावून घेतला, संख्या मिळाली आपल्याला 80। आता पुन्हा 12 6 जा 72, 80 - 72 केलं, पुन्हा आपल्याला 8 रिमाइंडर मिळाला, म्हणजे या प्रकारे हे जे डिव्हिजन आहे हे चालूच राहणार आहे, कारण या ठिकाणी आपल्याला 8 ही संख्या मिळते, पुन्हा आपण 0 घेणार, पुन्हा 12 6 जा 72 करणार, म्हणजे हा जो 6 नंबर आहे हा पुन्हा पुन्हा येत जाणार आहे, म्हणून या ठिकाणी आपण हे डिव्हिजन स्टॉप करणार आहोत आणि या प्रकारे आन्सर राईट डाऊन करणार 5/12 = 0.4166। आता या ठिकाणी हा जो 6 नंबर आहे हा पुन्हा पुन्हा येत जाणार आहे, म्हणून आपण आन्सर या प्रकारे राईट डाऊन करणार 0.4। या प्रकारे आपण हे आन्सर राईट डाऊन करणार 0.416 आणि 6च्या डोक्यावरती आपण या प्रकारे डॉट देणार आहोत। डॉट दिला म्हणजे याचाच अर्थ काय तर 6 ही संख्या पुन्हा पुन्हा येत जाणारी आहे। अशा प्रकारे हे आपल्याला आन्सर मिळाला। नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 22/7। आता हा जो रॅशनल नंबर आहे या रॅशनल नंबरचं कन्व्हर्जन आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे, म्हणून या प्रकारे डिव्हिजन करणार आहोत। 22 नंबरला आपण 7 ने डिव्हाइड करणार आहोत। 7 3 जा 21, या ठिकाणी 22 - 21 केला तर या ठिकाणी रिमाइंडर राहिला 1, या ठिकाणी आपण 0 लावून घेणार, या ठिकाणी 0 लावला, म्हणून या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट लावून घेतला। आता 7 1 जा 7, 10 पेक्षा लहान संख्या आपण 7 घेतलेली आहे 7च्या टेबलमध्ये, 10 - 7 केले तर राहिले 3, पुन्हा 0 लावून घेतला, 7 4 जा 28, 30 पेक्षा लहान संख्या होती 28, 30 - 28 केला राहिला रिमाइंडर 2, या ठिकाणी पुन्हा 0 लावून घेतला, 20 पेक्षा लहान संख्या शोधायची आहे, 7 2 जा 14, 20 - 14 केला रिमाइंडर राहिला 6, या ठिकाणी 0 घेतला, आता या ठिकाणी संख्या बनली 60। आता 60 पेक्षा लहान संख्या शोधायची आहे, 7 8 जा 56, 60 - 56 केलं रिमाइंडर राहिला 4, या ठिकाणी पुन्हा 0 लावला, संख्या बनली 40। 40 पेक्षा लहान संख्या आपल्याला 7च्या टेबलमध्ये शोधायची आहे, म्हणजे 7 5 जा 35, 40 - 35 केला रिमाइंडर राहिला 5, पुन्हा या ठिकाणी 0 लावून घेतला, संख्या बनली 50। आता 7 7 जा 49, 50 - 49 केलं राहिला 1, पुन्हा 0 लावून घेतला, पुन्हा 7 1 जा 7 राहिला रिमाइंडर 3, या ठिकाणी घेतला 0, म्हणजे बघा हा जो या ठिकाणी 10 नंबर मिळाला आहे या ठिकाणापासून ही जे डिव्हिजन आहे पुन्हा सुरू होणार आहे। बघा 10, पुन्हा 7 3 रिमाइंडर राहिला, पुन्हा 0 घेणार, 7 4 जा 28 करणार, म्हणजे या ठिकाणी हे जे नंबर्स आहे 1 4 2 8 5 7 या ठिकाणापासून पुन्हा या ठिकाणी 1 4 2 8 5 7 या प्रकारे हे पुन्हा जे आन्सर आहे ते रिपीट होत जाणार आहे, म्हणून या ठिकाणी आपण हे डिव्हायडेशन स्टॉप करणार आहोत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 22/7 = 3.142857। हा जो नंबर आहे हा रिपीट होत जाणार आहे, म्हणून या प्रकारे आपण त्याला बार लावून घेतला, कारण एवढ्या संख्या ह्या पूर्ण रिपीट होणाऱ्या आहेत। अशा प्रकारे हे डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेलं आहे। पुढचं उदाहरण बघणार आहोत 4/3। ह्या रॅशनल नंबरचं कन्व्हर्जन सुद्धा आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे, म्हणून या प्रकारे 4 नंबरला आपण 3 ने डिव्हाइड करणार आहोत। 3 1 जा 3, 4 - 3 केल्या राहिला 1,
आता बघा 1 हा नंबर 3 पेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी आपण 0 लावणार आहोत, म्हणून या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट लावून घेतला. आता 3 3 जा 9, 10 पेक्षा संख्या लहान होती ही 9, 10 - 9 केले तर राहिला 1, पुन्हा 0 घेतला, 3 3 जा 9, म्हणजे बघा पुन्हा 3 3 ही संख्या रिपीट होत जात आहे, म्हणजे हे जो डिव्हायडेशन आहे पुन्हा पुन्हा तोच रिपीट होत जाणार आहे, म्हणून या ठिकाणी आपण हे डिव्हायडेशन स्टॉप करणार. आन्सर मिळाला आपल्याला 4/3 = 1.33 नंबर रिपीट होत आहे, म्हणून 3 वर आपण या प्रकारे डॉट लावून घेतला. आन्सर मिळाला आपल्याला 1.3 आणि 3 च्या डोक्यावरती या प्रकारे डॉट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7/9. आता या रॅशनल नंबरचं कन्व्हर्जन सुद्धा आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचं आहे, म्हणून 7 नंबरला आपण 9 नंबरने डिव्हाइड करणार आहोत. आता हा जो 7 नंबर आहे हा 9 पेक्षा लहान आहे, म्हणून 9 0 जा 0. आता या ठिकाणी रिमाइंडर राहिला 7, या ठिकाणी 0 घेणार आहोत, म्हणून या ठिकाणी आपण डेसिमल पॉइंट लावून घेतला. आता 9च्या टेबलमध्ये 70 पेक्षा लहान संख्या शोधायची आहे, म्हणजे 9 7 जा 63. सबट्रॅक्शन करून घेणार, 10 - 3 केले 7, 6 - 6 0. पुन्हा या ठिकाणी 0 लावून घेणार, 9 7 जा 63, राहिला रिमाइंडर 7, म्हणजे या प्रकारे 7 ही संख्या रिपीट होत जाणारी आहे, म्हणून या ठिकाणी आपण हे डिव्हायडेशन स्टॉप करणार आहोत. आन्सर मिळालं 7/9 = 0.77, म्हणजे 7 नंबर रिपीट होत जाणार आहे, म्हणून आपण या प्रकारे लिहिणार 0.7 आणि 7च्या डोक्यावरती या प्रकारे डॉट. अशा प्रकारे हे आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये आन्सर मिळाला आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 24 पूर्णपणे सोडून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.